दुधीला नाक मुरडणारे देखील किलोभर दुधी एकटेच खातील इतका मस्त आणि पौष्टिक आज दुधी मेथीचा नाश्ता आपण तयार केलेला आहे। जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी घेतलेला आहे दुधी, तर मी इथे 2 कप दुधी किसून घेतलेला आहे। दुधी घेताना तो चांगला कवळा दुधी घ्यायचा, म्हणजे मग दुधीचा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होतो। 1 कप इथे बारीक चिरलेली मेथीची पानं घेतलेली आहेत आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे आपण एक वाटण तयार करू, तर 1 इंच आलं, 5 लसूण पाकळ्या आणि 5 मिरची मी इथे घेतलेली आहे। पाणी न घालता ह्याचं आपण वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण आपण या मिश्रणात घालूया। आता यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मी घातलेलं आहे मीठ आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे। ह्यामुळे काय होईल, मिठामुळे दुधी आणि मेथीचं पाणी निघेल आणि मग मेथी आणि दुधी चांगलं नरम होईल। आता इथे मी घेतलेला आहे मेजरिंग कप आणि त्यानेच मी सर्व पिठं मोजून घेतलेले आहेत। तर पाव कप इथे मी बेसन घेतलेलं आहे, पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ इथे लागेल तसं आपण वापरणार आहोत। सध्या मी पाव कप इथे पीठ घेतलेलं आहे। जास्त पण पीठ ह्यामध्ये आपल्याला वापरायचं नाही आहे। पीठ आपल्याला फक्त बाइंडिंग पुरताच वापरायचं आहे। त्यामुळे इथे मी पीठ सर्व व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता इथे दाखवलेल्या चमच्याने मी सर्व मसाले इथे घालणार आहे। तर इथे मी घेतलेला आहे धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे, पाव चमचा मी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबूचा वापर करू शकता, पण ऑलरेडी ह्यामध्ये पाणी भरपूरच आहे, त्यामुळे मग मी आमचूर पावडरचा इथे वापर केलेला आहे। 1 चमचा मी साखर घातलेली आहे। साखर आणि आमचूर पावडरमुळे ह्याला छान अशी टेस्ट येते। पीठ आपलं आता तयार झालेलं आहे, ते बाजूला ठेवूया आणि गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि लिंबूची साल घातलेली आहे, जेणेकरून कढई जी आहे ती पांढरी पडता कामा नये। झाकण ठेवून आपण पाणी उकळवत ठेवलेलं आहे आणि इथे मी चाळणी घेतलेली आहे, चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण ह्या मिश्रणाचे गोल गोल असे गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आहे। तुम्ही ह्याचे मोठे रोल पण तयार करून घेऊ शकता किंवा मुटके तयार करून घेऊ शकता। दुधी किंवा मेथी मुलं खात नाही, त्यामुळे त्यांना असे जर तुम्ही बॉल तयार करून जर खायला दिले तर त्यांना काहीतरी वेगळं आहे असं वाटतं आणि मग ते छानपैकी खातात। त्यामुळे मी इथे छोटे छोटे बॉल तयार केलेले आहेत। पाणी आता उकळलेलं आहे, मी हे सर्व बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या वाफवून घेणार आहोत। तर त्याकरता आपण चाळणी ठेवली, त्यावर झाकण ठेवलेलं आहे, घट्ट झाकण लावायचं आहे आणि 10 मिनिटं आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे। मस्त हे आता मुटके जे आहेत ते शिजलेले आहेत, तर आपण ह्याला बाहेर काढून थंड करत ठेवू आणि इथे आता पाणी उकळत आहे, त्यामुळे बाकीचे उरलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत। तर ह्यावर पण झाकण ठेवूया। आता ही चाळणी मोठी आहे, त्यामुळे झाकण मी असं ठेवते आहे आणि हे मुटके जे आहेत ते मी आता थंड करून घेतलेले आहेत। मस्त असा दुधी आणि मेथीचा नाश्ता आपण तयार केलेला आहे। हे जे मुटके आपण तयार केलेले आहेत ते तुम्ही असेच पण खाऊ शकता, जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर। तर इथे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत, त्यामुळे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे, यानंतर ह्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, 1 चमचा मी तीळ घातलेले आहेत। तिळामुळे मस्त असा हा नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि छान असा नटी फ्लेवर येतो। 2 चिमूटभर इतका मी ह्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि अशी मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे। आता फोडणीमध्ये हे मुटके जे आहेत ते आपण घातलेले आहेत आणि चांगलं ह्याला आपण थोडेसे क्रिस्पी तयार करून घेणार आहोत। ह्यावर वरून अशी कोथिंबीर घातलेली आहे। आता कोथिंबीर हातानेच मस्त मी तोडून घातलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्याला आपल्याला उलटसुलट करून मस्त असे थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे दुधी आणि मेथीचा मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे। अगदी टेस्टी आहे आणि पौष्टिकही आहे। नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून तयार करू शकता। मस्त लागतात हे मुटके। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।